नमस्कार. नवीन व्हिडिओ मेघालय पार्ट 5 मध्ये तुमचे स्वागत आहे. आधीच्या व्हिडिओत आपण नॉन ग्रिड विलेज मधील डबल डेकर लाईव्ह रूट ब्रिज पाहिला होता आणि त्याचा एक वेगळा अनुभव घेतला होता. आज आमच्या ट्रिपचा 6वा दिवस. प्लॅनिंग नुसार आज आम्ही द्वाकीला जाणार आहे, क्लीनेस्ट रिव्हर पाहण्यासाठी. त्याआधी कुठल्या कुठल्या जागेंवर आम्ही व्हिजिट केले आहे ते व्हिडिओत दाखवलेले आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आमचे पहिले ठिकाण होते नॉन वेट विलेज मधील सिंगल लेंथ लिव्हिंग रूट ब्रिज. आता व्हिडिओत दिसणारा परिसर हा पार्किंगचा असून इथून 2 किलोमीटरवर रूट ब्रिज पाहण्यासाठी काही पायऱ्या व पाऊलवाट्याच्या साहाय्याने आपण झाडांच्या मुळापासून बनलेला पूल पाहण्यासाठी जाणार आहोत. या ठिकाणी हा पूल पाहण्यासाठी 40 रुपये मोठ्यांसाठी आणि 5 ते 12 वर्षाच्या मुलांसाठी 20 रुपये प्रवेश फी आहे. जेव्हा आम्ही पुलापर्यंत जात होतो तेव्हा सतत एक आवाज आम्हाला ऐकायला येत होता. अशा प्रकारे आम्ही आमच्या गाईडला विचारले तर त्याने आम्हाला सांगितले इथे मेघालयामध्ये एक पक्षी आहे जो सूर्योदय ते सूर्यास्तपर्यंत असा आवाज काढत असतो. त्याला तिथली लोक बेल बर्ड म्हणून ओळखतात. पार्किंग पासून या ब्रिज पर्यंत पोचायला तुम्हाला 15 मिनिटं पुरेसे होतात. अशीच गप्पा गोष्टी करत फायनली आम्ही पुलापाशी पोचलो. आधी पाहिलेल्या डबल डेकर पुलापेक्षा हा पूल जास्त जुना असावा असे यांचे सांगणे होते. व्हिडिओत पाहण्यात आले असेल की जागोजागी बांबू बांधलेले आहे. ते बांबू या ब्रिजला डबल मजली करण्यासाठी व मुळांना दिशा देण्यासाठी अशा प्रकारचे बांबू बांधलेले आहे. नॉन ग्रिड विलेज मधील डबल डेकर लिव्हिंग रूट ब्रिज पाहण्यासाठी 6 तास ट्रेकिंग करून जाणे शक्य नसेल, म्हणून ज्या पर्यटकांनी तो पॉइंट स्किप केला असेल त्यांच्यासाठी नॉन वेट विलेज मधील हा पूल अतिशय उत्तम पर्याय आहे लिव्हिंग रूट ब्रिज पाहण्याचा. आता आम्ही आलो आहोत मावलॉंग विलेज मध्ये. ह्या गावामध्ये प्रवेश करताना कमळाचे छोटे तळे असून बांबूच्या पुलावरून आपण गावामध्ये जातो. या गावामध्ये गाड्यांना प्रवेश नसून वेशीपाशी असलेल्या पार्किंग मध्येच गाड्या लावून आपल्याला गाव हे चालतच फिरावे लागते. हे मावलॉंग गाव एशियामधील सर्वात स्वच्छ गाव म्हणून ओळखले जाते आणि तसे त्याला बक्षीसही मिळालेले आहे. समोर एक बांबूचा पूल बनवलेला होता ज्यावरून बांगलादेश व्ह्यू दिसेल असे खाली पाटी लावलेली होती. 20 रुपये एंट्री फी पण होती. वरती चढून गेल्यावर धुक्यामुळे फारसे काही आम्हाला अनुभवता आले नाही आणि दिसतही नव्हते, परंतु आम्ही जे गाव आता फिरत होतो ते गाव मात्र संपूर्ण दिसत होते त्या व्ह्यू पॉइंट वरून. Now this side which you are seeing, you can see the Bangladesh, but due to the foggy weather, the Bangladesh view is not clear. थोडे पुढे चालत आले तर गावातील 100 वर्षे जुने चर्च आहे. ते तसे बंद होते, परंतु तुम्ही बाहेरून पाहू शकता व फोटोग्राफी वगैरे करू शकता. तसे या गावामध्ये राहण्यासाठी पण पर्याय उपलब्ध आहे. घरगुती जेवणाबरोबर राहण्यासाठी होमस्टेचा पर्याय फक्त उपलब्ध आहे. मावलॉंग हे गाव हे खरंच खूप स्वच्छ गाव होते. खूप सारी झाडे, जागोजागी बांबूपासून बनवलेले कचरा पेटी, स्वच्छ डांबरी रोड, एका ठिकाणी झाडाखाली बसण्यासाठी दगडापासून बनवलेले बेंच सुद्धा होते. आता व्हिडिओत दिसणारी ही गावातील सर्वात शेवटची जागा जी लहान मुलांसाठी खेळण्यासाठी राखीव होती. अशी
तिथे पाटी लावलेली होती. गाव पाहता पाहता दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती. इथेच घरगुती जेवणाचा आनंद घेऊन आम्ही आमचा प्रवास नंतर द्वाकीच्या दिशेने चालू केला. द्वाकी हे भारत आणि बांगलादेशच्या बॉर्डरवर असल्यामुळे तुम्हाला द्वाकीला जाण्यासाठी परमिट लागते, जे आमच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड होते. टूर पॅकेजची इन्फॉर्मेशन मी मेघालय पार्ट 1 मध्ये दिलेली आहे. प्लास्टिकची बाटली सुद्धा नेण्यास बंदी आहे. ह्या एरिया आर्मीच्या कंट्रोलमध्ये असल्यामुळे रस्त्याच्या बाजूने पण तुम्हाला जाळीने कव्हर केलेले दिसेल. वाटेत एका बोर हिल फॉलला आम्ही थांबलो होतो. खूप सुंदर वॉटरफॉल होता. पाण्याचा वेग आणि वाऱ्याच्या वेगामुळे पुलापर्यंत पाण्याचे तुषार उडत होते. वाटेतील छोटे मोठे सर्व वॉटरफॉल पाहत आम्ही द्वाकीपाशी पोहोचलो. तेथील उमगॉट रिव्हर मध्ये बोटिंग करण्यासाठी आता व्हिडिओत दिसणाऱ्या पायऱ्याखाली उतरून सुपारीची झाडं असलेल्या बागेमधून आपण एका पत्र्याच्या बोट बुकिंग काउंटरपाशी पोहोचतो, जिथे तुम्हाला 800 रुपयामध्ये 3 जणांसाठी 45 मिनिटं फिरवणारी बोट मिळते. 4:30 वाजता आम्ही बोटिंग करण्यासाठी पोहोचलो. फारशी गर्दी नव्हती म्हणून बोट सहज मिळाली. आपण पाहायला आलेली नदी ही एशियातील सगळ्यात क्लीनेस्ट नदी असून बांगलादेश व भारतच्या बॉर्डरवर आहे. आपण बोटिंग करायला नदीपाशी येतो तर मागच्या बाजूला आपल्याला आर्मीची 2 शेड दिसतात. त्या शेडच्या लाईनीच्या पलीकडे बांगलादेश आहे. आपण बॉर्डरवर उभे आहे. ह्या एक्साइटमेंटमध्ये कोणीही चुकून तिकडे फोटो काढण्यासाठी वगैरे गेले तर तुमच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येईल, म्हणून तिथे सतत आर्मीवाले उभे असतात. त्यामुळे तुम्ही त्याची दक्षता घ्यावी. या नदीत आपण जेव्हा बोटिंग करतो तेव्हा आपल्याला नदीचा तळ स्पष्ट दिसतो, म्हणून ह्या नदीत सर्वजण बोटिंग करायला येतात. परंतु आता रेनी सीझन असल्यामुळे आपल्याला पाणी थोडे गढूळ दिसते. त्यामुळे आपल्याला हा अनुभव घेता आला नाही. कारण पाऊस पूर्ण बंद होऊन 1 महिन्यानंतर या नदीमध्ये जर बोटिंग करायला आलो तर आपल्याला असे दृश्य पाहायला मिळते. आता समोर पण एका ठिकाणी बोटिंगचा पर्याय असून काही लोक फिशिंग करताना आपल्याला दिसत आहे. या नदीत बोटिंग करताना जरी आपल्याला नदीचा तळ पाहता आला नसला तरी बोट ज्या 2 डोंगरांमधून जात होती ते दिसणारे दृश्य अगदी सुंदर होते. त्याचबरोबर नदीवर असलेला सेतू पण मनमोहक वाटत होता. थोडा वेळ बोटिंग नंतर एका ठिकाणी उथळ जागेवर बोटवाले 15 ते 20 मिनिटात थांबवतात. तिथे उतरून तुम्ही पाण्यात खेळण्याचा व फोटोग्राफी करण्याचा आनंद घेऊ शकता. थोडा वेळ पाण्यामध्ये खेळून बॅकग्राऊंडमध्ये असलेल्या सुंदर व्ह्यू बरोबर खूप सारे फोटो काढून आम्ही पुन्हा रिटर्न जाण्यासाठी निघालो. तिथेच बाजूला एका ठिकाणी गाण्याचे शूटिंग चालू होते. आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. सुंदर अशा बोटिंगच्या अनुभवानंतर आम्ही तिथेच बाजूला असलेल्या हॉटेलमध्ये स्टे केला आणि तो दिवस संपवला. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. पुन्हा भेटूया मेघालयच्या शेवटच्या पार्टमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद.